कृषी मंत्री दत्तात्रय भरणे हे आज सोलापूर जिल्ह्यातील ज्या ठिकाणी पूर सदृश परिस्थिती निर्माण झाली आहे त्या ठिकाणी आलेले आहेत आणि या ठिकाणी आल्यानंतर एका शेतकऱ्याने त्यांच्या समोर आल्यानंतर त्यांना हुंदका अनावर झाला। आपल्या सोबत सध्या ते शेतकरी आहेत। काय सांगाल, कृषी मंत्र्यांना भेटलात, काय घरानं मांडलात? जे काय माझं नुकसान आहे ते कृषी मंत्र्यापाशी मांडलेलं आहे। त्यातून जी परिस्थिती पाहून जास्तीत जास्त जेवढी मदत देतील ती त्यांच्या परीने प्रयत्न करतील। पण माझी तर मागणी अशी आहे की परिस्थिती बघून जास्तीत जास्त जेवढी मदत करता येईल तेवढी त्यांनी करावी। खरं तर अगदी नदी काठाला तुमचं गाव आहे, काय काय वाहून गेले? जिथे काय 100 वर्षी ज्या ठिकाणी पाणी येतं हे जर आम्हाला समजलं असतं तर तिथे आम्ही घर किंवा बागच लावली नसती। काय काय गेलं? आम्हाला जर माहिती असतं तिथे पाणी आम्ही बागच लावली नसती। कधीच पाणी नाही येणाऱ्या ठिकाणी जर पाणी आलं असेल तर तिथे कोणाचा दोष? घराची परिस्थिती काय सध्या? लहान घर मुलं, पूर्ण पाण्यात, बाग पाण्यात, सगळं पाण्यात। आम्ही तर दुसऱ्या घरी येऊन राहतो। लहान मुलं असतील, शाळेचा प्रश्न असेल, लहान मुलं बाहेर शाळेला आहेत ते बी आले तिथे। काय लहान मुलाचा आता खर्चाचा प्रश्न गंभीर आहे आमच्या पुढे आता काही शेतीत खर्च वाहून गेली, बाग सगळं नष्ट झाली, आता काय करायचं? हुंदका अनावर झाला तुम्हाला? काय होणार आहे? दुसरं काय होणार आहे? रडण्याशिवाय दुसरं काय करू शकणार आहे आम्ही? काय म्हणले कृषी मंत्री? काय म्हणले, जे आमच्या ज्या मदत आहे ती पोचवू म्हणले 8 दिवसात। वाटतं मिळेल मदत सरकारकडून? आता काय माहित, आल्यानंतरच समजणार। तरी आता घर कसं सावरायचं, कारण संपूर्ण संसारच उद्ध्वस्त झाला। संसार उद्ध्वस्त झालेला जाईल, काय काय बोलावं समजत नाही। लोकप्रतिनिधी आले होते, सर्व आले धीर वाटला? आले, होय। आमच्या मालकाने धीर दिला, घाबरू नको म्हणले, भरपूर दिला, त्यांची मदत झाली भरपूर। रोज पाण्याचा टँकर येतो, चारा येतो गुराला, जेवण असतं, भरपूर मदत झाली मालकाची। किती लाखांचं नुकसान झालं? काय त्याच गणित मांडता येणार? नुसता बागाचाच विषयच गेला, ऊसाचा विषय सोडा, नुसता बागाचाच 2.5 एकर बाग आहे माझी। गेल्या वर्षी 14-15 लाख झालेत, आता या वर्षी किती नुकसान झालं त्याचं काय सांगता येईल? तरी किती खर्च? एप्रिल छाटणीला 2.25 लाख रुपये खर्च आलेला आहे द्राक्षाला। ऊसाचा विषय वेगळा आहे खाली। नक्कीच या घरातल्या कर्ता पुरुषच जर या ठिकाणी हुंदके देऊन रडत असेल तर घरची परिस्थिती न बघवणारी आहे। आणि सध्या कृषी मंत्र्यांनी या शेतकऱ्याला जरी दिलासा दिलेला असला तरी सुद्धा पूरसदृश्य भागामध्ये असे अनेक कुटुंब उद्ध्वस्त झाले आणि अशा अनेक कुटुंबाच्या कर्त्या पुरुषाच्या डोळ्यामधून आसवं जी आहेत ती आज कोसळत आहेत। ती आसवं सावरण्यासाठी मंत्री जरी आज रस्त्यावर आलेले असले तरी सुद्धा प्रत्यक्ष मदत ही कधी पोचते हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। विश्वभूषण लिमये, साम टीव्ही न्यूज, सोलापूर। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या।